इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये फिरणं, हिमालयाच्या कुशीत वसलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणं हे अनेकांचं स्वप्न असतं. खडतर चढाई, प्रतिकूल हवामान आणि स्वतःच्या मर्यादांवर मात करत हे ध्येय गाठण्यासाठी अपार जिद्द, मेहनत आणि धैर्य असावं लागतं. आज आपल्या स्टुडिओमध्ये असेच 2 धाडसी अधिकारी उपस्थित आहेत. आपल्या रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी श्रीयुत प्रशांत सातपुते साहेब आणि रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीयुत राहुल गायकवाड साहेब. या दोघांनीही आपल्या कर्तव्याबरोबरच ट्रेकिंगची आवड जपत नुकताच एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या सर केलाय. त्यांचा तो सगळा प्रवास कसा होता, त्यासाठीची त्यांनी केलेली तयारी काय काय होती आणि त्यांच्यासमोर आलेली आव्हानं कोणती होती, हा त्यांचा अनुभव त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब नमस्कार. तुम्हा दोघांचंही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठायचंय हे कधी मनात आलं? मी महाराष्ट्रामधले काही ट्रेक सुरुवातीला केलेले होते आणि एका दिवशी असंच मित्रांसोबत गप्पा मारत बसल्यानंतर मला वाटलं की आपण एकदा एव्हरेस्ट सर करावा. पण सम्राट भोपळे नावाचे माझे एक मित्र आहेत, ते म्हणले की एव्हरेस्ट करण्यापूर्वी एकदा एव्हरेस्ट बेस कॅम्प करावा आणि नंतर मग एव्हरेस्टचा विचार करावा. असं म्हणल्यामुळं मग मी थोडंसं डायव्हर्ट झालो आणि मग एव्हरेस्ट बेस कॅम्पचा विचार माझ्या डोक्यात आला आणि मग तिथून खऱ्या तयारीला सुरुवात झाली. अच्छा, मग ही मोहीम ठरल्यानंतर प्रत्यक्ष तयारीसाठी तुम्हाला किती वेळ मिळाला? आम्ही फिटनेस हा मंत्र पहिल्यांदा आम्ही समोर ठेवला होता आणि ट्रेकिंग किंवा हायकिंग हे प्रत्येक करणाऱ्या ट्रेकिंग आणि हायकरचं स्वप्नच असतं की एकदा कधीतरी उंचावर जावं, एखादी अद्भुत असं ट्रेक करावा. आणि हिमालय हा तर आकाशाला गवसणी घालणारा स्वप्न असतं प्रत्येक ट्रेकरचं. खऱ्या अर्थानं तयारी झाली ती फिटनेस हा मूलमंत्र घेऊन. म्हणजे कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपण गेलो तर पहिल्यांदा आपण एखादी जिम लावत असतो आणि मग आपल्या छंदाला आपण सोबत करत असतो. EBCला जाण्याची अशी वेगळी अशी काही त्यावेळेला इच्छा किंवा मनोदय नव्हता, परंतु रत्नागिरीमध्ये त्यावेळेला नुकतीच कोस्टल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉनची घोषणा झाली होती आणि आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही तसे जिमचे विद्यार्थी आणि चला म्हणलं आपण आपलं या निमित्तानं आपण आपल्याला स्वतःला आजमावू, आपली क्षमता आपण तपासू. आणि मग ती तयारी केली. त्याच्यानंतर मग आम्हाला ती कोस्टल मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर आम्हाला आत्मविश्वास वाढला आमच्यामध्ये आणि आमच्या असं लक्षात आलं की आपण हे सगळं करू शकतो. अच्छा. मग दरम्यानच्या कालावधीत RCCचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर नितीन सनगर, त्यांच्याकडे आम्ही विशेष ट्रेनिंग घेतलं मॅरेथॉनच्या दृष्टिकोनातून. त्यावेळेला सुद्धा डोक्यामध्ये EBCची तयारी असा विषय नव्हता, फक्त फिटनेस हाच मूलमंत्र घेऊन आम्ही ते काम करत होतो. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात ठरलं की आता आपल्याला EBC करायचीच आहे, तर मग आम्ही ही मेहनत आणि हा सराव आणि हा व्यायाम याच्यावर आणखी जरासा भर दिला आणि तयारी पूर्ण झाली. अच्छा, पण मग ही तयारी कशा प्रकारची होती? साधारणतः 7 ते 8 महिन्याची आम्ही तयारी केलेली होती. आम्हाला पहिल्यांदा मानसिकदृष्ट्या कणखर होणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं आम्ही पहिल्यांदा ठरवलं की ही जी गोष्ट आपण ठरवलेली आहे ती करायचीच आहे. आणि मग त्या दृष्टीने आम्ही माहिती गोळा करायला सुरुवात केली की नेमका कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा लागतो. मग त्यावेळेस असं समजलं बऱ्याच अनुभवी व्यक्तींकडून की त्यासाठी आपला एंड्युरन्स जास्त असावा लागतो आणि आपली मसल पॉवर चांगली असावी लागते आणि त्याचबरोबर शारीरिक क्षमता आपली चांगली ठेवण्यासाठी मग रनिंग, वॉकिंग, जिम ह्या गोष्टी सोबत योगा, स्विमिंग, सायकलिंग ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं समजलं. आणि मग त्या 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही 2 हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या, 1 अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली गणपतीपुळेची आणि त्याचबरोबर एक सांगलीला झालेली डिओथॉलॉन आम्ही पूर्ण केली, सायकलिंग पण त्याच्यामध्ये आम्ही केलं. अच्छा. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे उंचावरती चढण्यासाठीच्या ज्या व्यायाम प्रकारांची आवश्यकता असते त्याची आमची चांगली तयारी झाली आणि आमचं शारीरिक क्षमता चांगल्या प्रकारे विकसित झाली त्याच्यामध्ये. अच्छा. याच्यामध्ये मग एक आवर्जून उल्लेख करेन मी की
ABCला जाताना जसं आपण समुद्र सपाटीपासून उंचावर जात असतो तसं हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असतं. आपल्याला सवय असते, आपल्या बॉडीला सवय असते, आपण समुद्र सपाटीजवळ वावरत असतो, त्यामुळे 100% फुल आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे आम्ही विशेष आपल्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी जिम असेल किंवा सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, याच्यावर आम्ही जास्त भर दिला होता. अच्छा. आणि रत्नागिरीमधले जे चढ उतार आहेत नैसर्गिकरित्या, उदाहरणार्थ नारायणमळीसारखा जो भाग आहे तिथे जे एलिव्हेशन मिळालेलं आहे, त्या एलिव्हेशनवरती केलेल्या सरावाचा जास्त फायदा झाला. त्याच्यामुळे निश्चितच. लंग्स कॅपॅसिटी वाढण्यामध्ये मदत झाली. निश्चितच. अच्छा. तुम्ही आता म्हणालात की मानसिकदृष्ट्या पण थोडी आम्हाला तयारी करावी लागली, कारण कोणताही ट्रेक म्हटलं की तिथे गेल्यानंतर काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो याची आपल्याला पूर्वकल्पना असते. तर ती मानसिक तयारी कशा प्रकारची होती? मेडिटेशन हा सगळ्यात उत्तम, सर्वोत्तम उपचार आहे असं मला वाटतं. आणि दिवसभर आपण काय केलं ह्याचं जर मूल्यमापन आपल्याला करायचं असेल तर झोपण्यापूर्वी किंवा आपण ज्यावेळेला बेडवर जातो त्यावेळेला 15 मिनिटं डोळे मिटून जर आपण स्वतःला वेळ दिलात आणि आपण जर आज दिवसभरात आपण काय केलं हे जरी आठवलं, मग त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय, चुकीच्या गोष्टी काय झाल्या, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्याचं मूल्यमापन प्रत्येकाने जर केलं आणि स्वतःसाठी जर 15 मिनिटं वेळ दिला तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहे. अच्छा. हा ट्रेक करायचा ठरल्यानंतर तुमच्या घरच्यांची किंवा तुमच्यासोबत काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांची प्रतिक्रिया कशी होती? सगळ्यांनी सहकार्य केलं. सगळ्यांची चांगली मदत झाली. कुटुंबियांनी सहकार्य केलं, मित्रांनी सहकार्य केलं, प्रशासनातूनही चांगलं सहकार्य मिळालं. सगळ्यांनी सहकार्य केलं. माझ्या बाबतीत तर पत्नी सौभाग्यवती स्वतः माझ्यासोबत यायला तयार अच्छा. झाली आणि माझ्या अगोदर तिने पैसे भरून तिकीट बुक केलं. मग या ट्रेकची सुरुवात नेमकी कुठून झाली होती? पुणे ते काठमांडू आणि काठमांडू ते लुकला, म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानाने आपण काठमांडूपर्यंत जातो आणि काठमांडू ते लुकला जगामधील सगळ्यात धोकादायक म्हणून जे विमानतळ ओळखलं जातं ते आहे लुकला. ते धोकादायक काय तर एका रनवेच्या एका बाजूला दरी आहे आणि रनवेच्या दुसऱ्या टोकाला भिंत आहे आणि जर 527 मीटर त्याची लेंथ आहे, लांबी आहे त्याची फक्त. आणि एक अपघात तिथे झालेलाही आहे, म्हणजे छोटी विमान असतात 17 सीटर आणि एक विमान त्या दरीमध्ये पडून एक अपघाती झालेला. तेव्हापासून ते जगातील सर्वात धोकादायक होतं. म्हणजे तिथे जर पायलट कौशल्यपूर्ण नसेल तर आपला जीव मुठीतच आपण धरलेला अशा अवस्थेत ते असतं. आणि तो एक छोटा प्रवास होतो तिथे. आणि जर वेदर चांगला असेल, त्या दिवशीचं हवामान जर चांगलं असेल तर आपल्याला विमानानं प्रवास होतो. नसेल तर मग तिथून बाय रोड रामेछाप नावाचं आहे गाव आणि तिथून मग आपल्याला परत पुढेचा तो प्रवास आहे. पण तसं आमच्या बाबतीत घडलं नाही. आम्हाला त्या दिवशी चांगल्या पद्धतीनं हवामान मिळालं, त्यामुळे काठमांडू ते लुकला हे आम्ही छोट्या विमानाने आलो. आणि खरा खडतर प्रवास, खऱ्या अर्थानं एव्हरेस्टच्या दिशेनं म्हणू आपण, एव्हरेस्टच्या कुशीत जाण्याचा जो काही प्रवास सुरू झाला तो लुकलापासून सुरू झाला. मग त्यापुढचा एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठेपर्यंतचा प्रवास कसा होता? लुकला विमानतळापासून जो प्रवास सुरू होतो एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचं अंतर हे 65 किलोमीटर आहे. आणि जाताना मग लुकल्यावरून पहिला स्टॉप लागतो तो फाकडिंग, तिथून पुढे नामचे बाजार, नामचे बाजारवरून तेंगबोचे, तेंगबोचेवरून दिग्बोनचे, दिग्बोनचेवरून लोबूचे आणि पुढे गोरक्षेप आणि मग पुढे एव्हरेस्ट बेस कॅम्प. एवढे त्याच्यामध्ये टप्पे आहेत आणि साधारणतः दररोज 12 ते 13 किलोमीटर चालावं लागतं आणि डोंगरदऱ्यांनी चालणं आहे. पूर्ण ट्रेक हा दूधकोशी नदीच्या दोन्ही तीरावरून करावा लागतो आणि उंची, थंड हवामान आणि खडतर वाट हे सगळी त्याच्यात आव्हानं असतात. तर ह्या 65 किलोमीटरसाठी 7 दिवस लागतात. साधारणतः त्यापैकी 2 दिवस जे आहेत ते वातावरणाशी समरस होण्यासाठी मुक्काम केले जातात, ॲक्लमॅटायझेशनसाठी थांबवले जातात. तर आमचा ह्या 7 दिवसामध्ये ह्या मार्गावरून प्रवास झालेला आहे. अच्छा. सुरुवातीचा प्रवास हा आनंदी असतो, उत्साही असतो. बरोबर. पायवाटेवरून जात असताना दोन्ही बाजूला असे विस्तीर्ण आणि उंच असे पाईनचे वृक्ष आणि त्याची गर्द वनराई लागत असते, जे उत्तराखंडचं राज्यफूल आणि नेपाळचं राष्ट्रीय फूल आहे रोडोडेंड्रॉन. तर त्याचे 30 प्रकारची वेगवेगळी फुलं पाहत त्याचा आस्वाद घेत निसर्गाचा आपली ही वाटचाल अतिशय उत्साहवर्धक राहत असते. वाटेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला साद घालत असतात. असा अगदी छानसा असा प्रवास सुरू होतो आणि खरी कसोटीने स्किल लागतं ते दिंगबोचेपासून खऱ्या अर्थानं आपल्याला कळतं की आपण जसं उंचावर जातोय तसं थंडी अधिक वाढते
हवेतील ऑक्सिजन कमी होते हं. आणि सुरुवातीचा जो 12 किलोमीटरचा 14 किलोमीटरचा असणारा टप्पा असतो तो कधी 2 किलोमीटर येतो कळत नाही. दिवसभरात 2च किलोमीटर चालणं होतं. अशा पद्धतीने तो अच्छा, म्हणजे प्रवास शरीर होतो. थकतं. येस. अच्छा. मग हा प्रवास करत असताना तुम्ही सोबत कोणत्या गोष्टी नेल्या होत्या? आमचे जे ग्रुप लीडर होते कस्तुरी सावेकर मॅडम, त्यांनी आम्हाला यादी दिलेली होती. त्या यादीप्रमाणे पहिल्यांदा तर महत्त्वाचे जे थंड हवामान प्रदेशात वापरण्याचे जे कपडे असतात, हं. जसं स्लीव जॅकेट आहे किंवा डाऊन जॅकेट आहे, हँड ग्लोव्ज आहेत, थर्मल्स आहे, सॉक्स आहेत, या सगळ्या पेहरावाच्या गोष्टी घेतलेल्या होत्या. हं. आणि त्यासोबत फर्स्ट एड किट पण घेतलेलं होतं की हाय अल्टिट्यूडवरती जे सिकनेसेस येतात त्या अनुषंगाने कोणते औषध उपचार लागू शकतात ते प्राथमिक उपचाराची एक पेटी सोबत घेतलेली होती. हं. आणि थोडाफार म्हणजे कोरडा खाऊ ज्याला म्हणू आपण, लाडू, चिक्की, चॉकलेट्स असे थोडेसे पदार्थ. कारण का आपण सकाळी ट्रेकला 6-6:30ला सुरुवात केल्यानंतर दुपारच्या जेवणापर्यंत जर मध्ये जर काही खायची गरज पडली तर ते असावं म्हणून ते. आणि पाण्याच्या बॉटल्स, त्याच्यापैकी एक पाण्याची बॉटल ही गरम पाण्याची बॉटल असते, कारण थंड हवामान प्रदेशामध्ये थंड पाणी पिलं जात नाही. म्हणून बरोबर. 1 लिटर गरम पाणी आणि 1 लिटर थंड पाणी ह्या हं, सगळ्या गोष्टी हं. आम्ही सोबत कॅरी केलेल्या होत्या. अच्छा. आपल्याला लागणारा शिदा हा आपल्या सॅकमध्ये असतो. हं. जवळपास 40 लिटर अथवा 50 लिटरची जी सॅक असते त्याच्यामध्ये आपण हे सगळं सांभाळून घेत असतो, लागणारं साहित्य वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पाणी. म्हणजे हं. तुम्ही जसं वर जात असता तसं हं. स्वतःला हायड्रेट ठेवणं ही सगळ्यात जास्त गरज असते. आणि सरांनी जसा उल्लेख केला तसा चिक्की, शेंगदाण्याची चिक्की, गुडदाणे आपण ज्याला म्हणतो, तर त्या आणि डेट्स काही, तर त्या गोष्टी आम्ही जवळ ठेवायचो. कारण जसं चालणं होतं तसे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होत असतं, मिठाचं प्रमाण कमी होतं असतं, पाण्याचं प्रमाण कमी होतं असतं. बॉडी डिहायड्रेट होऊ नये त्यामुळे 2-1 किलोमीटर 1 किलोमीटर जसं आपल्याला गरज लागेल तसं थोडंसं थांबवून विसावं घेऊन आम्ही त्या चिक्कीचा वापर करत होतो. पाण्याचा पुरेपूर आम्ही वापर करत होतो. अशा पद्धतीने तो आमचा प्रवास होता. जसजशी उंची वाढत गेली तसतसे तुम्हाला काय बदल जाणवले तुमच्यामध्ये? जनरली सर्वसाधारण जे आपण इतर भागात वॉकिंग करतो, हां. चालण्याचा व्यायाम करतो, हां. ते वॉकिंग आणि ट्रेकिंगच्या दरम्यान करण्याचं वॉकिंग ह्याच्यात फरक आहे. जेव्हा आपण पर्वत शिखरांवरती किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती चढतो त्यावेळेस वेगाने चालून जमत नाही. हं. अगदी सावकाश चालावं लागतं. बऱ्याच वेळेस उतरताना तिरकं उतरावं लागतं. त्याचे काही टेक्निक ठरलेले आहेत. हं. त्या टेक्निकनी जर आपण चाललो तर गुडघ्यांना इंजुरी होत नाही. त्याची काळजी घेत घेत ते चालणं करावं लागतं. हं. तर जसं जसं आम्ही उंचावर जाऊ लागलो तसं तसं सुरुवातीला जिथे सपाट पृष्ठभाग मिळाला तिथे आमचा वेग बऱ्यापैकी होता, साधारण होता. परंतु जशी जशी उंची वाढत गेली तसं तसा आमचा वेग मंदावत गेला. अच्छा. म्हणजे शेवटचा जो टप्पा होता गोरक्षेप ते एव्हरेस्ट बेस कॅम्प, हं. हे अंतर 3 किलोमीटरचं आहे. आणि ह्या 3 किलोमीटरसाठी आम्हाला जायला 4 तास आणि यायला 4 तास लागले. बापरे. असं. आणि मग दुसरा बदल जाणवला की आपल्या शरीरात जे सरांनी आता सांगितलं सातपुते साहेबांनी की डिहायड्रेशन होतं, हं. मिठाचं प्रमाण कमी होतं, तर ते खूप खूप महत्त्वाचं आहे. जर बॉडी डिहायड्रेट झाली आणि आपण जर पाणी पित नाही राहिलो हं. तर मग त्रास होऊ शकतो. पण आम्ही जेव्हा उंचीवर गेलो तेव्हा आम्हाला म्हणजे ऑक्सिजन कमी झालेलं जाणवलं. अच्छा. हां, ऑक्सिजन कमी झालेलं जाणवलं, आमचा वेग कमी झाला. आणि गोरक्षेपला आम्ही एक टेस्ट म्हणून SpO2 चेक केलं. हं. तर साधारणतः 70-72 हे ऑक्सिजनचं प्रमाण गोरक्षेपला होतं त्यावेळेस. त्याच्याही बापरे. पेक्षा कमी सुद्धा, म्हणजे 40पर्यंत सुद्धा जाणवलं आम्हाला ते टेस्ट केल्यानंतर. हां, आणि आम्ही एक तपासणी म्हणजे उत्सुकतेपोटी केली की आपण ह्या भागातले नाही, हां. तर इथल्या नागरिकांचं SpO2 चेक करू म्हणून आम्ही तिथल्याही नागरिकांचं चेक केलं, तर तेही तेवढंच भरलं. अच्छा. मग आणि त्यामुळे श्वसनासाठी त्रास होतो का? श्वसनासाठी त्रास होतो आणि झोप लागत नाही आणि थंडी भयानक असते. हं. गोरक्षेपला -15 डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचर बापरे. गेलेलं होतं. हं. हां, उणे 15 डिग्रीपेक्षा कमी तापमान होतं. आणि जेव्हा तापमान कमी होतं आणि उंची जास्त असते आणि ऑक्सिजनचं प्रमाण विरळ असतं त्यावेळेस डोकं दुखणे, चक्कर येणे हं. किंवा मळमळ येणे, हं. झोप न लागणे, अस्वस्थ वाटणे, अशा प्रकारचा त्रास जाणवत असतो. परंतु सुदैवानं आमच्या ग्रुपमधल्या कोणालाही तो त्रास जाणवला नाही. जरी कोणाला जाणवला असेल तर तो किंचितसा आणि हलकासा होता, असा गंभीरतेने घेण्यासारखा त्रास कोणाला झाला नाही. त्याचं कारण असं की सगळे टीममधले मेंबर जे होते ते फिजिकली फिट होते. फिट होते. बरोबर. मग सोबत तुम्ही काही प्रिकॉशनरी गोष्टी घेऊन गेला होतात का?
या जाण्यापूर्वी आम्ही हे सगळे यूट्यूबवर व्हिडिओज बघितले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू इच्छितो श्रोत्यांना, आमची जी ग्रुप लीडर होती कस्तुरी सावेकर, हां. हिने वयाच्या 21व्या वर्षी एव्हरेस्ट समिट केलेलं आहे, म्हणजे सर केलेलं आहे. आणि जो जगातील मृत्यूचा पर्वत असा समजला जातो अन्नपूर्णा, हां. तर तो देखील तिने सर केला होता आणि तो अन्नपूर्णा सर करणारी सगळ्यात कमी वयाची ती मुलगी आहे. अच्छा. तिचा अनुभव, तिचं मार्गदर्शन आम्हाला खूप कामी आलं. हं. त्यामुळे आम्ही आमच्यासोबत बऱ्याचशा प्रिकॉशनरी गोष्टी, म्हणजे मेडिकल किट असेल किंवा पोशाखाच्या माध्यमातून लागणारं जे काही साहित्य असेल तेही आम्ही घेऊन गेलो होतो. हा ट्रेक करत असताना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? वातावरणीय बदल, वाढणारी थंडी हं. आणि कमी होणारा ऑक्सिजन, हे सगळ्यात मोठे चॅलेंजिंग होते. आणि ट्रेकमध्ये दुसरा एक धोका होता, पण तो आम्हाला जास्त ठिकाणी नाही जाणवला, लँडस्लाईडचा धोका. हं. कारण आपल्याकडला सह्याद्रीचा पर्वत जो आहे तो अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे, बरोबर. परंतु हिमालयातला पर्वत जो आहे तो स्तरित खडक आहे, हं. तो लूज बोल्डरमध्ये आहे. अच्छा. मी जो थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं श्रोत्यांना की दूधकोशी नदीच्या दोन्ही तीरावरून तो प्रवास करावा लागतो, तर काठ कधी बदलावा लागतो, जेव्हा पुढचा टप्पा हा लँडस्लाईडचा आलेला असेल, हं. तर तर मग त्या ठिकाणावरून आम्ही हँगिंग ब्रिज आहेत त्याच्यावर, त्या दूधकोशी नदीवर, त्या ब्रिजवरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन मग त्या किनाऱ्यावरून चालायचं आहे. तर तो एक धोका होता, परंतु तसं कुठं काय जाणवलं नाही तसं. आणि दुसरं म्हणजे हिमवृष्टी, तर सुदैवाने आमच्या वेळेस हिमवृष्टी झाली नाही. अच्छा, ओके. असा एखादा कठीण प्रसंग होता का की जिथे असं वाटलं की आता हार मानावी, पण तरीही तुम्ही पुढे चालत राहिलात? असा एकमेव क्षण होता तो म्हणजे लोबोचे. लोबोचे हे एक असं गाव आहे की त्या चारी बाजूला सगळीकडे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, उंच हिमालयाची पहाडे आहेत हं. आणि त्याच्यामध्ये एक पिरॅमिड नावाचं एक हॉटेल आहे, पाईन वृक्षाच्या लाकडांपासून बनवलेलं. हं. आणि ते एकमेव एकच हॉटेल आहे. हं. आणि त्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे हा शेवटचे 3 दिवस जे आहे, सरांनी जसं सांगितलं तसं, की मुळात हाय अल्टिट्यूडमुळे आणि ऑक्सिजनच्या प्रमाणामुळं झोपच येत नाही. तुम्ही जर झोपलात पाठीवर हं. तर अचानकपणे श्वासोश्वास जोरात वाढतो, धडधड वाढते आणि हं. रात्र कधी एकदा निघून सकाळ होते आणि मग नको ते काही वाईट विचार डोक्यामध्ये येत असतात. थोडंसं हॅलोजिनेशनच्या टाईपमध्ये थोडंसं जाण्याची शक्यता असते. पण ज्यावेळेला तुम्ही परत पुन्हा उठून बसताय पाठ टेकून, आणि मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की प्राणायाम आणि आपण काय केलं ह्याचं ज्यावेळेला आपण चिंतन करतो, त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक नवी ऊर्जा येते. अरे इथंपर्यंत आलोयच, तर काय आहे त्यात विशेष, आपण हे पूर्ण करणारच. हा पण एक नवीन दुर्दम्य आत्मविश्वास पुन्हा एकदा तिथं जागृत होत असतो. आणि माणसाचं मन हे बऱ्याच वेळेला द्विधावस्थेत असतं, होय, नाही, करू, नको वगैरे. पण त्याच्यावर शेवटी हा होयचाच विजय होतो आणि मग आपण पुन्हा एकदा त्या आव्हानाला सामोरे जाऊन आपण जातो. पण मी नमूद करेन की लोबोचेचा अनुभव हा अत्यंत, मी तर त्याला चंद्रावरचं राहणं असंच म्हणेन, कारण कुणीच नाही आहे आणि आपण एकटेच आहोत, असंच तो अनुभूती त्यावेळेला आला होता. वास्तविक सरांनी जे सांगितलं लोबोचे, त्याला गाव म्हणावं का नाही हा प्रश्न आहे, कारण का एकच हॉटेल आहे. हॉटेल कशाला म्हणायचं त्याला टी हाऊस म्हणतात तिकडे. येस, अगदी बरोबर. आणि अगदी लाकडात बनवलेला आहे आणि मानवी वस्तीच नाही. त्या टी हाऊसचा जो मालक आणि तिथले जे वेटर आहेत तेच तिथे दिसणारी माणसं आहेत. बाकी आजूबाजूला कोणी 5-6 किलोमीटरच्या पेरीमध्ये कोणीही दिसत नाही. फक्त निसर्ग, ते एक हॉटेल आणि आपण. त्याच्यामुळे तिथला जरा स्टे जो आहे तो थोडासा आठवणीत राहण्याचा. पहिल्यांदा जेव्हा हिमालयाचं दर्शन घडलं तेव्हा काय वाटलं? अतिशय सुंदर आणि मनमोहक, म्हणजे आपण विसरून जातो, स्वतःला हरवून जातो. मुळात हिमालय रेंजच इतकी सुंदर आहे, म्हणजे आपल्या भारताला मिळालेला तो एक रत्नजडित हार आहे की ज्याच्यामध्ये सूर्य उगवल्यानंतर सूर्यकिरणाने तो चमकतो, असा तो हार आहे, सुंदर असा. आणि तिथले पक्षी असतील किंवा ती वनराई असेल आणि तो पांढरा शुभ्र हिमालयाचे स्फटिक सारखे दिसणारे पर्वताचे कडा असतील आणि त्याच्यामधून पळत जाणारे ढग असतील, निळसर ढग असतील, पांढरे ढग असतील, थोडेसे काळसर ढग असतील, हा एक अभूतपूर्व पाठशिवणीचा खेळ असतो. आणि निसर्गाची जी काही किमया आहे ती अतिशय स्वतःला विसरून, म्हणजे आपण स्वर्गच म्हणू त्याला, आणि आपण स्वतःला हरवून जातो, विसरायला लावतो आपण. तुमचा अनुभव काय होता? अतिशय आनंद झाला. मी नेहमी माझ्या मित्रांना वगैरे नेहमी सांगत असतो की लाईफ इज अ वन टाईम ऑफर. आयुष्यात आल्यानंतर जगाच्या पाठीवरलं सगळ्यात उंच शिखराचं टोक दुरून तरी का होईना पण प्रत्यक्ष आणि फिजिकली पाहता आलं, त्याचा आनंद खूप मोठा होता आणि अवर्णनीय होता.
आणि निसर्ग अमेझिंग आहे. मी निसर्गाला गुरु मानत असतो आणि खूप छान वाटलं मला त्या ठिकाणी. अतिशय सुंदर. ज्या क्षणी तुम्ही बेस कॅम्पवर आपला तिरंगा फडकवलात ती भावना काय होती? आत्तापर्यंत 65 किलोमीटर केलेलं जे अंतर होतं एका क्षणात गायब झालं होतं आणि आपण काहीतरी जिंकलो असा एक उत्साह त्या दिवशी आम्हाला संचारला होता आमच्या अंगामध्ये आणि आम्ही चक्क एकमेकांना मिठा मारून तो आनंदोत्सव साजरा करत होतो. आणि एकदा हे सर केलंच आपण म्हणजे आपल्या शारीरिक क्षमता आपण आज तपासली आणि सिद्ध केलं स्वतःला. हा जो आनंद होता ना तो कशात मावत नव्हता किंवा तो त्याचं मूल्य कशातच येत नव्हतं. आणि केवळ तिरंगा नाही फडकवला तर सरांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधान किंवा घटना आपल्या देशाला दिली त्या घटनेची जी उद्देशिका होती ते आम्ही तिथं प्रदर्शित करून आनंदोत्सव आम्ही साजरा केला. त्याच्याविषयी मला वाटते सर बोलतील. कारण संविधानामध्ये जे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चतुसूत्री सांगितलेली आहे ती केवळ भारतीयांसाठी नाही तर ही चतुसूत्री कुठल्याही अखिल मानवजातीला ती लागू पडते. आणि तो संदेश आम्हाला द्यायचा होता की पृथ्वीवरल्या किंवा अखिल मानवजातीला ह्या 4 मूलभूत तत्वांची खूप आवश्यकता आहे आणि त्याची जपवणूक झाली पाहिजे. हा संदेश त्यातून देणं आवश्यक वाटलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी संविधानाची प्रत नेलेली होती आणि देशाभिमान आहे, राष्ट्राभिमान आहे त्याचं प्रतीक म्हणून तिरंगा आम्ही फडकवला आणि ह्या 4 मूल्यांची जपवणूक व्हावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते संविधानाच्या प्रास्ताविकेचं प्रदर्शन केलं. त्या ठिकाणी आम्ही पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने तिथे जात असताना गिर्यारोहकांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे असं वाटतंय? हा सगळ्यात चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण बघतो की सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य किंवा खास करून पिण्याच्या पाण्याचं बॉटल जे आहेत आपण प्लास्टिक तर याचं साम्राज्य नाही म्हटलं तरी सगळीकडे आहे. आणि ज्या वेळेला आपण ट्रेकिंगला जात असतो, जंगलामध्ये जात असतो, वनामध्ये जात असतो, मुळात प्लास्टिकची बॉटल घेऊन जाणं याला बंदीच आहे. म्हणजे आपल्या वन खात्यानं ती बंदीच घातलेली आहे भारतामध्ये. आणि सागरमाथा नॅशनल पार्क जे आहे नेपाळचं ज्याच्यापासून हा ट्रेक सुरू होतो मोस्टली हे सगळेच काळजी घेत असतात आणि तिथलं स्थानिक प्रशासन देखील ती काळजी घेत असतं की तिथले जे शेर्पा आहेत जे ट्रेकर्स आपल्यासोबत साहित्य घेऊन जातात ते साहित्य स्वतः बरोबरच परत आणतात. त्यातूनही चुकून काही राहिला असेल किंवा जर पडला असेल तर तिथली जी स्थानिक शेर्पा आहेत तिथले जे स्थानिक प्रशासन आहे त्या शेर्पांना तो कचरा वजनाच्या किमतीमध्ये आणायला सांगून त्याचे पैसे पेड करतं. म्हणजे एखाद्या शेर्प्यानं वरून आणलेलं जे काही साहित्य असेल तर त्याचं किलोमध्ये रूपांतर होतं आणि प्रत्येक किलो पाठीमागे 200 रुपये हा मेहनताना त्यांना दिला जातो. आणि या आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वांनाच मी आवाहन करेन की तुम्ही कुठेही जा पण जाताना जो स्वतःचा कचरा आहे तो तरी किमान होणार नाही आणि जर झालाच तरी तो सोबत परत आणावा हीच या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो. आणि तरच अशा सौंदर्य स्थळांचं सौंदर्य टिकून राहू शकतं. निश्चित. तिथे एक सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटी म्हणून आहे. ती त्या ठिकाणी होणाऱ्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये काम करणारी एक चांगली संस्था आहे. त्याला म्हणजे स्वयंसेवी संस्था म्हणता येईल आपल्याला. आणि साहेबांनी जसं आता सांगितलं तसं की त्यांची एक ऑफर पण आहे. जे ट्रेकर्स जातात त्या ठिकाणी त्या ट्रेकरनी परत जाताना सोबत 1 किलो कचरा सोबत न्यावा. कारण का तिथे कचऱ्याचं वहन करणं खूप अवघड आहे. कारण कचरा जो आहे तो मॅन्युअलीच न्यावा लागतो खाली. तो लुकला एअरपोर्टपर्यंत न्यावा लागतो. हां, कारण का इतका मोठा कचरा हेलीने नेणं, हेलिकॉप्टरने नेणं वगैरे ते प्रॅक्टिकली नाही आहे ते. तर त्यांनी ती ऑफर पण ठेवलेली आहे आणि बरेच गिर्यारोहक वगैरे पर्यटक वगैरे जे आहे ते नेतात पण 1-1 किलो कचरा वापस सोबत त्या ठिकाणी गेलं. चांगलं काम करते ती सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटी. अच्छा. एव्हरेस्ट बेस कॅम्प ही मोहीम ठरल्यानंतर त्याची तयारी करत असताना आणि प्रत्यक्ष ट्रेकला जात असताना कुणाकुणाची मदत झाली? पहिलं तर कुटुंबीय, नक्कीच आई, पत्नी, मुली, बहीण ह्या सगळ्यांचं म्हणजे प्रोत्साहन होतं. दुसरं सातपुते साहेब जे माझ्यासोबत आहेत आता त्यांच्याकडूनच मला कस्तुरी मॅडमचा नंबर मिळाला आणि नंतर मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. तसंच माझे दुसरे मित्र भोपळे साहेब, ढगारे साहेब ते माझ्या नेहमीच्या तयारीमध्ये सोबत असायचे, प्रोत्साहन द्यायला तयारी असायचे. कुठेही गेलो तर माझ्या तयारीमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आणि मी प्रकर्षाने या ठिकाणी नमूद करेन की माननीय जिल्हाधिकारी मनोज कुमार जिंदाल साहेबांचं मला धन्यवाद मानावे लागेल. त्यांनी जर रजा दिली नसती तर मला शक्यच झालं नसतं. आणि माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे गायकवाड साहेबच. कारण काय झालं होतं की EBCला जाणं हे मला कधी वाटलं पण नव्हतं आणि माझा काही तो हा पण नव्हता.
कारण मी लेह लडाखसाठी प्रयत्न करत होतो. अच्छा. आणि अचानकपणे एक दिवशी मला म्हणजे ते EBCला जाणार होते, त्याची तयारी करतायत, त्याच्यासोबत मीही तयारी करतोय, पण मी माझ्या फिटनेससाठी करतोय, एवढाच विषय होता. अचानक एक दिवशी त्यांनी विचारलं की तुम्ही लेह लडाखला नंतर कधीतरी जा आणि आता EBCला चला. आणि त्या दिवशी रात्री मी तो विचार केला, मिसेसची चर्चा केली आणि तिनंच माझ्या आधी ते बुक करून तिकीट वगैरे फायनल करून ट्रिप यशस्वी केली. त्यामुळे सुरुवात म्हणायला गेलात या EBCच्या पाठीमध्ये गायकवाड साहेब आहेत, त्याच्यानंतर मग माझे घरातले आणि आता त्याचं सगळं आमचा मित्रपरिवार, गोतावळा अधिकारी मित्र वगैरे. अच्छा. साहेब, तुम्ही दोघंही अधिकारी पदावर कार्यरत आहात, तर नक्कीच तुम्हा दोघांचंही स्केड्यूल खूप व्यस्त असणार आहे. तर या मोहिमेची तयारी करत असताना तुमच्या ऑफिसचं काम आणि फिटनेस सांभाळणं या दोन्हीही गोष्टी तुम्ही कशा साध्य केल्या? एकच एका वाक्यात सांगायचं झालं तर शारीरिक क्षमता, फिटनेस ही एका दिवसाची गोष्ट नाही आहे, ती जीवनशैली आहे. आणि मी वयाच्या 10व्या वर्षांपासून ट्रेकिंग करतो. म्हणजे प्रतापगड ते रायगड 4 दिवसाचा ट्रेक मी तेव्हापासून केला होता. आणि तेव्हापासून मी जेथे जातो, ज्या जिल्ह्यात जातो, तर पहिलं मी चार्ज घेतल्यानंतर माझं दुसरं हे असतं ते की मी जिम शोधतो आणि तिथे जाऊन ॲडमिशन करून माझा व्यायाम करत असतो मी. तर एका वाक्यात सांगायचं तर फिटनेस हाच मूलमंत्र सर्वांनी तो पाळला पाहिजे. आणि एका दिवसात होणारी ती गोष्ट नाही आहे, जीवनशैली ती अंगीकारली पाहिजे. नोकरी आणि छंद हे दोन सांभाळत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की साहेबांनी सांगितल्यासारखं इच्छा तिथे मार्ग. आपण जर सकारात्मक राहिलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि प्रशासनात काम करत असताना विविध प्रकारच्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं आणि छंद जोपासणं आवश्यकच आहे, कारण का त्या ताणामधून जर मुक्ती पाहिजे तर छंद आवश्यक आहेत. आणि म्हणून ताणमुक्त व्हायचं, म्हणून ट्रेकिंग करायचं, म्हणून फिटनेस ठेवायचा आहे. आणि फिटनेस मिळालं की आपलं मग आपण आपल्या प्रत्यक्ष कर्तव्याला पण चांगला न्याय देऊ शकतो. एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करायचं तुम्ही ठरवलंत आणि ते तुमचं स्वप्न तुम्ही पूर्णही केलंत, हिमालयाचं दर्शन घेऊन आलात. तर यापुढे अशा प्रकारचे कोणते ट्रेक करायला तुम्हाला आवडतील किंवा अशा प्रकारचे ट्रेक तुम्हाला पुन्हा करायला आवडतील का? निश्चितपणानं आता आमचा पुढचा ट्रेक असेल तो अन्नपूर्णा बेस कॅम्पचा असेल, की जी अच्छा. मगाशी जो उल्लेख मी केला की जगामध्ये मृत्यूचा पर्वत म्हणून ओळखला जातो, ज्याची ओळख आहे, तर तो अन्नपूर्णा बेस कॅम्प आम्ही पुढच्या वर्षभरात करायचं प्लॅन करतोय आम्ही. अनेक ट्रेक आहेत महाराष्ट्रामध्ये, पण सह्याद्रीचे ट्रेक आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत, भारताच्या बाहेर पण आहेत. आमच्याकडे लिस्ट आहे. आता जसं जसं वेळ मिळेल तसा तसा आम्ही म्हणजे निश्चित वेळ काढू त्याच्यासाठी. आम्ही जसं साहेबांनी सांगितलं अन्नपूर्णा ट्रेक आहे, तसा एक हर की धून म्हणून एक ट्रेक आहे आणि हमटा पास म्हणून एक ट्रेक आहे. ते 2 ट्रेक माझ्या लक्षात आहेत, ते करायचे आहेत. आणि महाराष्ट्रामधले बाकीचे जे काही गडकिल्ले करायचे राहिलेले आहेत सह्याद्रीमधले, ते पण करायचे आहेत. खऱ्या अर्थानं जर म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती व्हावा असं वाटत असेल तर गडकिल्ल्यावरून फिरावं लागतं. त्याच्यासाठी जास्तीत जास्त गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा एक मानस डोक्यात आहे. अच्छा. साहेब, तुम्ही पर्वताची उंची गाठली आहे, पण खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या स्वप्नांची आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची तुमची जी जिद्द आहे त्याची उंची गाठलेली आहे. तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि आज तुम्ही इथे आलात आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प ही मोहीम आणि त्यामागचा सगळा प्रवास खूप छान पद्धतीनं आमच्यासमोर मांडलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलेही मनपूर्वक आभार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य